सिलीम संघ या ठिकाणी मैदानात दाखल होताना या ठिकाणी मॅच स्वीकारलेला सभासदांना अभिनंदन. प्रतिष्ठानच्या सभासदांना विनंती आहे, कोणीही मैदानामध्ये कचरा टाकू नये. आपण कॅरी बॅग मोठ्या ठेवलेल्या आहे, त्याच्यामध्ये कचरा डस्टमध्ये टाकायचा आहे. कोणीही बॉटल असे मैदानामध्ये टाकू नये, मी सगळ्यांना विनंती करत आहे प्रतिष्ठानच्या वतीने. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मंगलवर्ती मराठवाडी संघाकडून फलंदाजीसाठी फलंदाज या ठिकाणी दाखल करायचे आहेत. मराठवाडा संघाला विनंती आहे, आपले दोन फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपला रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ताबडतोब सामने आपल्याला संपवून इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे ती पाहायला जायचं आहे थोड्याच वेळामध्ये. म्हणून सर्व क्रिकेट प्रेमीने आणि संघाने सहकार्य करून ताबडतोब आपण हा सामने संपवायचे आहेत. धन्यवाद. कोशेडे गावचे सुपुत्र निवृत्ती केंद्रे नालासोपारा रुग्णसेवक आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. निवृत्ती केंद्रे साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथून यायचं दादा. नालासोपारा रुग्णसेवक म्हणून ते एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. त्यांचं मी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि मी विनोदजी रिकामे साहेब यांना मी विनंती करीन, दादांना शाळा आणि श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दादा, आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवलं त्याच्याबद्दल आपलं खरोखर आभारी आहोत. असं सहकार्य आम्हाला वारंवार करायला अशी अपेक्षा आहे. चला चला लवकर घाई करा थोडी. पंच गोलंदाजी मार्कवर विपुल कदम आणि फलंदाजीसाठी आले ते मंगलमूर्ती संघाकडून अतुल आणि साई. सिलीम संघाकडून गोलंदाजी मार्कवर विपुल कदम. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती विपुलच्या गोलंदाजी मार्क मधून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हा फ्लिक केलेला चेंडू फील्ड होण्या अगोदर 2 धाव या ठिकाणी पूर्ण करतायत ते मंगलमूर्ती मराठवाडी संघ. सॉरी, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी 1 धाव मिळते आणि 3 धावा या ठिकाणी संघाचं खातं खोलतंय. त्या 3 धावेने स्कोर बोर्डवर 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात मंगलमूर्ती मराठवाडी संघाच्या. गोलंदाजी मार्कवर विपुल. पुन्हा एकदा पोहिया.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो विपुल आणि फलंदाजीसाठी आलाय तो साई सुतार. सुंदर असे पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर एक धाव मिळते. एक धाव आणि ती संघाची धावसंख्या होते ती 4. हॅलो तेजस 11 वडवली संघाच्या कर्णधाराने पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. पुढील चेंडू किरण मोडकले कर्णधार कृपया आपण माईककडे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा क्रीडा मॅच कडे कमिटीचे वळूया अध्यक्ष आपण. पुढचा श्री चेंडू मिलिंद खेडेकर यांना येऊन भेटायचं आहे. मिलिंद काते पुन्हा एकदा पाहूया आपण. या ठिकाणी पाहतोय सेलम विरुद्ध मंगलमूर्ती सामना. सुंदर असा सामना संत गतीने चाललेला सामना. संघाची धावसंख्या होते ते 5. 4 चेंडू समाप्तीनंतर पहिल्याच षटकातील 4 चेंडू समाप्तीनंतर स्ट्राईकवर पुन्हा एकदा साई मंगलमूर्ती मराठवाडी संघाचा कर्णधार साई सुतार वर्सेस विपुल कदम. पाहूया हा होणारा आमना सामना. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो विपुल. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात धाव मिळते ती मंगलमूर्ती संघाला. संघाची धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो अतुल. सामना करेल तो विपुलचा. गोलंदाजी मार्कवर आहे तो विपुल. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळतोय तो विपुल कदम आणि एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सलीम संघ. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सलीम संघाचा मिथिलेश घोले. खूप नावाजलेला असे गोलंदाज. गिरगाव प्रीमियर लीगचे आयकॉन प्लेयर. हॅलो गोरेगाव पश्चिम विभाग क्रिकेट संघटनेचे आयकॉन प्लेयर हॅलो. मिथिलेश घोले या ठिकाणी हॅलो गोलंदाजी मार्कवर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो. संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 षटक समाप्तीनंतर 6. गोलंदाजी मार्कवर मिथिलेश घोले. पाहूया साई सुतार ऑन स्ट्राईक. साई सुतार तू मिथिलेश. पुन्हा एकदा पाहूया सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी संतगतीने चाललेली. फील्ड होते. फील्ड होण्या अगोदर एक धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद 7. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी घेऊन उतरलेले आहेत ते मंगलमूर्ती मराठवाडी संघ. आणि क्षेत्ररक्षणासाठी सिलीम संघाला आव्हानात्मक भूमिका या ठिकाणी बजावावी लागते. त्यांना लेफ्ट राईट कॉम्बिनेशनच्या स्वरूपात उतरलेले मंगलमूर्ती मराठवाडी संघ. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी काहीसा कळालेला नाही. लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होते ती 8. अतिशय सुंदर असा गोलंदाजीचा मारा करत ते मिथिलेश घोले शिलीम संघाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो साई. सुंदर अशी गोलंदाजी मिथिलेशच्या खरोखर ताफ्यातून या ठिकाणी घडते. या ठिकाणी पॉइंटला फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर एकच धाव या ठिकाणी एक धाग्यावर थांबवल्या. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी घडते ती सिलीम संघाकडून. मंगलमूर्ती संघाने या ठिकाणी एक आव्हान ठेवलंय ते सिलीम संघाकडे. ते लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत. तरी सुद्धा सुंदर अशी फलंदाजी सुंदर असं क्षेत्ररक्षण घडतंय ते सिलीम संघाकडून. पुन्हा एकदा मिथिलेश असा तयार आहे. पाहूया पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पूर्ण कनेक्ट झाल्यामुळे या ठिकाणी 2 धावेवर समाधान मानावं लागतंय ते मंगलमूर्ती संघाला. नाही
अंकेश अंकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिथिलेश, फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे तो अतुल. मंगलमूर्ती मराठवाडी सातारा मधून आलेला हा संघ. सुंदर अशी गोलंदाजी आणि ह्या ठिकाणी त्रिफलाचीत केलाय तो अतुलला आणि सुंदर असा त्रिफलाचीत उडवलाय तो मिथिलेश घोले याने. सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या कडून पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर 2 दिले म्हणून पाचव्या चेंडूवर त्यांनी घेतला तो विकेट आणि 5 चेंडू 5 धावा आणि 1 विकेट घेत मंगलमूर्ती संघाला रोखून ठेवलंय ते 11 धावांवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मिथिलेश तयार. फलंदाजीसाठी येतोय तो रोहित. रोहित आणि साई. संघाची धावसंख्या होते ती 11. एक गडी बाद. पुन्हा एकदा पाहूया आपण गोलंदाजी मार्कवर मिथिलेश, फलंदाजीसाठी आलाय तो रोहित. रोहित आणि साईची जोडी पाहूया पुन्हा एकदा मैदानात या ठिकाणी. पुढचा चेंडू मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय सीमापार षटकार. रोहितच्या बॅट मधून येतोय सीमापार षटकार आणि संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 17. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येते तो ओमकार पेडणेकर. सिलीम संघाकडून स्ट्राईकला आहे तो साई, नॉन स्ट्राईकला आहे तो रोहित. रोहितच्या बॅटमधून एक षटकार या ठिकाणी आलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते साई आणि रोहितची जोडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे सिलीम संघाकडून ओमकार पेडणेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजीचा मारा करतील. तेजस इलेव्हन वडवली आणि तवसाल बाबरवाडी तवसाल दोन्ही संघाचे कर्णधाराने या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल येतोय. सिंगलच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते ती 18. वडवली संघाचे कर्णधार नितेश मोडकले यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. किरण मोडकले. हॅलो वडवली संघाचे कर्णधार कृपया या व्यासपीठावरती यायचं आहे. नाही 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 एंट्री घ्या. आशिष कडून घ्या बोलतात. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी भिरकावून लावलाय आणि सीमापार षटकार येतोय तो रोहितच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 23. क्षमा असावी 24 या ठिकाणी धावसंख्या होते ती 24. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओमकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय तो सीमापार षटकार. रोहितच्या बॅट मधून येतोय तो तिसरा षटकार या ठिकाणी. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय तो रोहित. 3 चेंडू 3 षटकारांच्या सहाय्याने 18 वैयक्तिक धावांवर पोहोचलाय तो रोहित. मंगलमूर्ती संघाला घेऊन ठेवलंय 30 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते ते 1 गडी बाद 30.
पुन्हा एकदा सुंदर असा या ठिकाणी येतोय हा हॅट्रिकचा षटकार येतोय तो रोहितच्या बॅट मधून सुंदर अशी फलंदाजी करतोय तो रोहित या ठिकाणी मंगलमूर्ती मराठवाडी संघाला घेऊन ठेवलंय ते 36च्या धाव संख्येवर अतिशय चार सुंदर चेंडू असे आणि फलंदाजी 4 करताना षटकार दिसतोय लगावले ते रोहितने. मराठवाडा संघाचा डावखुरा फलंदाज रोहित त्याच्या बॅट मधून अतिशय सुंदर असे 3 षटकार लागलेले आहेत आणि हा हॅट्रिकचा षटकार मारून आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवणारा फलंदाज म्हणजे रोहित. बॉल घे दादा बॉल घे. काढला वरून काढला. मग हा दिला अरे दिला अरे काय आहे कशाला बॉल परत दिलाय. कृपया पवेलियन मध्ये ओरडू नये. तो बॉल जो पुढे गेलाय पंच तो समोर तो बॉल घ्यायचा आहे. ओके तो चालू बॉल आहे मॅच बॉल तो आहे. ओके कोण काढला ना वरून काढ. अतिशय सुंदर असा घातक फलंदाज आहे रोहित मराठवाडा संघाचा. लगातार 5 षटकार मारणारा फलंदाज मराठवाडा संघाचा डावखुरा फलंदाज रोहित. तुमच्याकडून सुंदर असा झेल घेतलेला आहे रोहन घोले यांनी आणि मराठवाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 42. 42 धावा 43 धावांना धावांचं आव्हान दिलेलं आहे शिलीम संघाला. पाहूया काय करतो शिलीम संघ. 18 धावांमध्ये 43 धावांचा डोंगर घेऊन त्यांना मैदानामध्ये उतरायचं आहे. तसा आव्हान शिलीम संघासाठी तो इझी आहे. मिथिलेश घोले अमय घोले निलेश घोले रोहन घोले असे बलवान फलंदाज शिलीम संघामध्ये आहेत. पाहूया काय करणार आपल्या संघासाठी शिलीम संघ. सोमजाई मातेच्या कृपेने खरोखर 2025 मध्ये अखंड प्रत्येक संघ हा प्रत्येक रविवार आपल्याच नावावरती करत असणारा संघ आज 42 धावांचं आव्हान घेऊन मैदान उतरणार आहेत. 2 नावाजले फलंदाज असणार आहेत त्यांच्यामध्ये अतिशय सुंदर अशी तेजस 11 वडवले आणि तवसाळ संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकसाठी यायचं आहे. निलेश तोच गेला विचारतोय 2 मिनिट. तेजस 11 वडवले आणि तवसाळ संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे. तवसाळ नाणेफेक विन झालेला आहे. हो द्या सन्मान चिन्ह देऊन संघांना सन्मान करायचा आहे. दोन्ही वडवला आणि तवसाळ संघ.
हॅलो, कुठे आहे? घुमगावचे अध्यक्ष आमच्या प्रतिष्ठानचे हितचिंतक श्री समीरजी गायकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बंधूंना मी विनंती करते, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. समीरजी गायकर साहेब. एकदंत मित्रमंडळाचे अध्यक्ष अवधेश भाई दादा, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. घुमगावचा अध्यक्ष आणि वारंवार आमच्या प्रतिष्ठानला आर्थिक सहाय्य करणारे आमचे मित्र, आमचे बंधू श्री समीरदादा गायकर, हा प्रतिष्ठानच्या बालेकिल्ल्याचे अध्यक्ष श्रीवदनशे समीरदादा गायकर यांना विनंती करते, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दादा या ना. आशिष साई बरोबर जा. आशिष पुढे जा. जा जा. काय बोलतो ऐक जा. दादा घ्या. मस्त एकदम. तुम्ही म्हणा. प्रफुल इथे एक मिनिट. प्रफुल प्रफुल त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? कमी आहेत किती? दोन कमी आहेत. शॉर्ट मध्ये खेळतात की मित्रांनो, कृपया सामना ताबडतोब चालू करायचा आहे. साई सुतार सहकार्य करायचं आहे. मित्रा, कृपया उशीर करू नये. आपल्याला अजून पुढे खूप सामने खेळवायचे आहेत. हा, एक मिनिट करतो. अंकेश, वडवलं तवसाळमध्ये नाणेफेक तवसाळ जिंकलंय ना? हां, घेतली ना? ओके. वडवली संघ सज्ज राहायचा आहे मित्रांनो. ह्याच्या पुढे ताबडतोब आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फक्त 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आपल्या सामना चालू व्हायला. साई सुतार मित्रा, प्लीज ताबडतोब सामना चालू करायचा आहे. सहकार्य करायचं आहे आम्हाला. हॅलो, घुमेश्वर गावचे अध्यक्ष श्री समीरदादा गायकर, मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर भाऊ टाकण्यांना विनंती करतोय, दादांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. तुम्ही इकडे या. अवधेश शर्मा. अवधेश शर्मा.
हॅलो. तसेच एक जनता मित्रमंडळाचे अध्यक्ष अवधूतजी शर्मा साहेब यांचा सत्कार मी निशांत अधिकारी यांना विनंती करेन. दादांचा सत्कार करायचा आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. एक जनता गोलंदाज मित्रमंडळाचे अध्यक्ष अवधूत शर्मा साहेब यांचा सत्कार करतील आपले निशांत अधिकारी. अतुल चव्हाण. हॅलो. बेचाळीस धावांचं आव्हान घेऊन शिलीम संघाचे दोन फलंदाज आता विकेटवरती आलेले आहेत. मिथिलेश घोले आणि कुणाल कदम गोलंदाजीसाठी आलेला आहे. तो उत्तम असा पहिलाच चेंडू तडकावलेला आहे मिथिलेश घोले यांच्या बॅटमधून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. सुंदर अशी सुरुवात शिलीम संघाची. आई सोमजाई देवीजीच्या कृपेने प्रत्येक रविवार हा आपल्याच नावावरती करणारा संघ आहे. कोणत्याही मैदान जाऊ आपल्या हातचा हवा गाजवणारा संघ म्हणजे शिलीम संघ. पाहूया अतिशय सुंदर असं फलंदाजी केलेली आहे मराठवाडा संघाने. त्यांना प्रत्युत्तर देत आहे तो शिलीम संघ. अतुल यांचा संघासाठी पहिला आणि पहिला वैयक्तिक देखील पहिला चेंडूतला संघा षटकातला तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो कुणाल कदम यांच्यासाठी. सुंदर उत्कृष्ट असा चेंडू तडकावलेला आहे आणि हा एक जीवनदान शिलीम संघाला मिळाला आहे तो कुणालच्या स्वरूपामध्ये. खरोखर हा जीवनदान खूप घातक आहे. अतिशय महत्त्वाचा विकेट होता परंतु एक सुवर्ण संधी अशी त्यांनी गमावलेली आहे मराठवाडा संघाने. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे अतुल. मराठवाडा संघाकडून चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते अतुल मिथिलेश घोले यांच्यासाठी. आणि उत्कृष्ट असा चेंडू तडकावलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबला आहे. उत्कृष्ट असा षटकार. पहिल्या षटकामध्ये षटकार चौकांच्या आतिषबाजी करणारा फलंदाज म्हणजे मिथिलेश घोले. आंबेडकर धावसंख्या झालेली आहे 12. पहिल्या षटक चालू आहे आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले आहेत. हा 5वा चेंडू टाकण्यात आलेला आहे तो मिथिलेश याच्यासाठी. हॅलो. सुंदर अशी फलंदाजी करतायत ते मिथिलेश घोले शिलीम संघाकडून. अतिशय सुंदर आणि हा
झेलबाद झालेला आहे मिथलेश. शिलीम संघाला पहिला धक्का भेटलेला आहे मिथलेशच्या स्वरूपामध्ये. शेवटच्या चेंडूवरती हा गडी झेलबाद झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण मराठवाडा संघाकडून आणि मिथिलेश घोले यांची जागा घेण्यासाठी आले तर रोहन घोले संघाचा माजी कर्णधार आहेत. ते अतिशय अनुभवी फलंदाज आहेत. ते धावसंख्या झालेली आहे 12. मात्र मराठवाडा संघाच्या तुलनेने मराठवाड्याच्या संघाची पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या. गोलंदाज नेम गोलंदाजाचं नाव सांग साई. रोहित. ओके, रोहित कदम दुसरा षटक घेऊन येत आहेत मराठवाडा संघाकडून. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत ते रोहित. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2025 ह्याच्यासाठी लाभलेले पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक आहेत 25,000 संतोषजी आंबरे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमचे समाजसेवक आहेत, पुरस्कृत रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे आहेत. ते प्रथम क्रमांक चषक संदीपजी पाखड यांच्याकडून मिळालेला आहे. द्वितीय क्रमांकाचं चषक देखील संदीपजी पाखड यांच्याकडून देखील मिळाले, त्यांचे देखील आभार. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुंदर, अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे आणि कुणाल कदम यांनी पहिला षटकारला लगावलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा सुस्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आहे. हॅलो हॅलो कृपया प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती करतोय, आपण लाईनमॅन म्हणून जायचं आहे. सुमित, तेवढी फक्त जिम्मेदारी बजवायची आहे. कोण असतील ती पोरं आपल्याला उभी करायची आहेत. जा ना, कोणतरी पोरं घेऊन फक्त बसवून तू बरं परत ठेवून दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवणारा फलंदाज म्हणजे कुणाला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होते मराठवाडा संघाकडून. रोहित यांच्याकडून निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. सुंदर नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. नो बॉल आहे. धाव संख्या झालेली आहे 19. क्षेत्ररक्षण सजवताना साई आणि रोहित संघाचा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे शिलीम संघ. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते, फक्त एक धावावरती समाधान मानायला लागला आहे शिलीम संघाला. धावसंख्या झालेली आहे 20 शिलीम संघाची आणि स्ट्राईकसाठी आलेले आहेत ते. मित्रांनो, कृपया फटाफट खेळ करायचा आहे, खेळायचा आहे, उशीर करू नये. आताच चौथा सामना चालू आहे, अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. ह्याच्या पुढे होणारा सामना असेल तो वडवली विरुद्ध तवसाळ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मित्रांनो.
दोन्ही संघ मैदान सोडत असताना ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारल्या पुढच्या संघाने त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपले सामने ताबडतोब संपतील असे सगळ्यांची जिम्मेदारी आहे ती पार पाडायची आहे. आणि कुणाल कदम रोहन घोले हे धावबाद झालेले आहेत. रोहनच्या माध्यमातून दुसरा झटका मिळाला आहे तो शिलीम संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 20. शिलीम संघाची धावसंख्या झालेली आहे 20. अतिशय सुंदर असं प्रयत्न होता पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसरा संघ काही थोडं षटक काहीसा घातक ठरताना दिसत आहे शिलीम संघासाठी. ओमकार आता रोहन घोले यांची जागा घेण्यासाठी आले ते ओमकार. पाहूया काय करते ओमकार आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे कुणाल कदम आणि हा सिक्सर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी चालू आहे शिलीम संघाकडून. आतापर्यंत जिथपर्यंत कुणाल कदम विकेटवरती टिकून आहेत तिथपर्यंत सामना कधीही आपल्या बाजून झुकवू शकतात असा क्षमतेचा फलंदाज आहे कुणाल कदम. प्रत्येक मैदानामध्ये सुंदर अशी कामगिरी करणारा फलंदाज. अतिशय सुंदर असा आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाऊन हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 30. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे मराठवाडा संघाला. मराठवाडा संघाचं आव्हान पेलण्यासाठी आई सोमजाई देवी संघ शिलीम हा मैदान उतरलेला आहे, परंतु जशास तसं उत्तर त्यांना देण्यात येत आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी होते कुणालच्या माध्यमातून. आणि कृपया वेळ लावू नये मित्रांनो, मी विनंती करतोय. समाजसेवक प्रथमेशजी भोसरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे शिलीम संघाला विजयासाठी. फक्त 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे शिलीम संघाला. साई सुतार आणि संघाचा कर्णधार आता शेवटचा षटक घेऊन येत आहे तो साई सुतार. पाहूया कुणाल कदम यांना कितपत अडवण्याचा प्रयत्न करत आहे तो साई सुतार. पहिल्या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये किती धावा 30 धावांचा पाठलाग केलाय आणि फक्त थांबणार आहेत ना. पाहूया ओमकार यांच्यासाठी पहिला चेंडू घेऊन येत आहे तो साई सुतार. मित्रा प्लीज लवकर चालू करायचं आहे. पंच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. पाहूया ओमकार काय करतोय आपल्या संघासाठी. छोटीशी मूर्ती आहे परंतु 30 धावसंख्या झालेली आहे 30. 6 चेंडू 6-13. साई कृपया लवकर खेळायचं आहे मित्रा. पाहूया ओमकार यांच्यासाठी पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते साई सुतार मराठवाडा संघाचे कर्णधार. सुंदर अशी गोलंदाजी आणि स्ट्राईक फिरवलेला आहे. हा कदाचित धावपास झालेला आहे ओमकार. आता ओमकारची जागा घ्यायला आलाय तो जिग्नेश.
5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे शिलीम संघाला आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे कुणाल कदम. फक्त 5 चेंडू आहेत. आपल्या स्वतःकडे स्ट्राईक घ्यायच्या नादामध्ये एक विकेट गमावलेला आहे शिलीम संघाने, परंतु काही हरकत नाही. उत्कृष्ट असा फलंदाज आहे कुणाल कदम, नक्कीच त्याची भरपाई करेल अशी अपेक्षा आहे. परंतु एक घातक आहे समोर, गोलंदाज संघाचा कर्णधार आहे साई सुतार यांच्या स्वरूपामध्ये. एक भेदक असा मारा करणारा गोलंदाज साई सुतार. पाहूया कुणाल कदम काय करतायत ते. आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 5 चेंडूंचा सामना बाकी आहे आणि 13 धावांची आवश्यकता आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता शिलीम संघाला. ओमकार यांची जागा घ्यायला आलाय तो विघ्नेश. ना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी साई सुतार याची. पाहूया काय करतोय साई सुतार. आणि धावबाद झालेला आहे शिलीम संघाचा चौथा फलंदाज जिग्नेश. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आता जिग्नेशची जागा घ्यायला आलेत ते विपुल ना. विपुल फक्त आणि फक्त 4 चेंडू. अतिशय सुंदर असा गोलंदाज संघाचा कर्णधार साई सुतार. फलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये गडबडणारा फलंदाज होता, परंतु त्याने दुसऱ्या षटकामध्ये काय पिकअप घेतलं. अगदी 40 क्रॉस करून संघाला अडचण आणणारा गोलंदाज आहे, संघाचा कर्णधार आहे तो. पाहूया कुणाल कदम काय करतायत ते. फक्त 4 चेंडू आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत कदम आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. दोन झालेत. पुढील सामना संघ तयार राहायचा आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन 4 धावा मिळालेल्या आहेत आणि हा सुंदर असा चौकार आहे कुणाल कदम यांच्या बॅटमधून. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे शिलीम संघाला. 36 धावसंख्या झाली 36. 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कुणाल कदम काय करतायत ते. सुंदर, अतिशय सुंदर असा चेंडू तडकावला आणि सुंदर असा 6 मारलेला आहे तो कुणाल कदम यांनी. आणि अतिशय सुंदर असा धावांचा पाठलाग करताना आई समजाई संघ शिलीम. 2 चेंडू आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. खरोखर टायमिंग वरती खेळणारा फलंदाज म्हणजे कुणाल कदम. स्वतःकडे स्ट्राईक घेऊन आपल्या संघाचा हित साधणारा फलंदाज आहे, संघासाठी खेळणारा फलंदाज आहे, संघासाठी खेळणारा कर्णधार आहे. आपल्या फलंदाजीला साजेशी फलंदाजी करणारा फलंदाज म्हणजे कुणाल कदम. गेली 10 वर्ष मैदान गाजवणारा फलंदाज आहे कुणाल कदम. आणि हा 5वा चेंडू अतिशय सुंदर चेंडू टाकून हा षटकार मारून आपल्या संघाला विजयश्री खेचून आणलेला आहे आणि सोमजाई संघ हा विजयी झालेला आहे. सोमजाई संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मराठवाडा संघाला देखील अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. वडवली संघ कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वडवली तेजस 11 कोण आहे
क्षेत्ररक्षण कोणी घेतलाय? वडवली संघ आपण ताबडतोब मित्र धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच साठी कुणाल कदम येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे आणि मी 44 समीर टाकले यांना सॉरी दादा हे द्या होतो बक्षीस मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मी प्रथमेश दादा भोसले यांना विनंती करतोय. प्रथमेश दादा भोसले यांना विनंती करतोय कुणाल कदम यांना मॅन ऑफ द मॅच जर्सी द्यायची आहे. प्रथमेश दादा भोसले यांना मी विनंती करतोय कुणाल कदम यांना मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्यांना त्यांचा सन्मान करायचा आहे. अभिनंदन कुणाल, अतिशय सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी श्री खेचून आणल्याबद्दल तुझं अभिनंदन. दादा वरती यायचं आहे भोसले दादा. मी टाकले साहेबांना विनंती करतोय आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन आपण भोसले साहेबांचा सत्कार करायचा आहे. नत्रम दादा गायकर भोसले साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्रफुल आता हालचाल करायला गेलेस तू मला माहित धन्यवाद. अभिनंदन दोन्ही संघांना, सर्व विजेते संघांचं अभिनंदन. मित्रांनो जेवढे